तिला खऱ्या अर्थाने सहधर्मिणीसारखी बघा आणि तिचा आदर करा. माझे सातवे रूप कालरात्रीचे आहे. या स्वरूपात मी रक्तबीजाचे वध केलेले आहे. माझा स्वरूप भयंकर दिसला तरी संरक्षक आहे. रात्र म्हणजे अंधकार आणि अंधकार म्हणजे प्रकाशाची पूर्वावस्था. अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे मी तुम्हाला नेते. स्त्रीच्या स्वरूपात मी तुमच्या घराचे, संसाराचे आणि अपत्याचे संरक्षण करते. प्रसंगी चंडीचे, कालीचे रूपही घेऊ शकते. समाजातील रक्तबीजांचे वध फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते. त्यामुळे माझे गौरव अक्षुण्ण ठेवा. तुमच्यातील लंपट वृत्ती आणि दुराचार दूर करण्यास एक स्त्री समर्थ आहे हे लक्षात असू दे. माझ्या शक्ती स्वरूपाचे वंदन करा. माझे आठवे रूप महागौरीचे आहे. या स्वरूपात मी तेजस्वी आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. स्त्री रूपात ही माझी प्रौढावस्था आहे. सृष्टीचे सोपविलेले दायित्व मी पूर्ण केले असून आता मी पूर्णतेला पावले आहे. संसाराच्या भट्टीतून जाऊन सुलाखून निघाल्यावर माझ्या रूपाला अनुभवाचे तेज मिळाले आहे. हे माझे मार्गदर्शक स्वरूप आहे. अनुभवाच्या तेजाने लखलखणारे महागौरी स्वरूप आहे. त्याला सन्मानाने नमन करा आणि माझ्या अनुभवाला आदर करा. माझे नववे रूप सिद्धिदात्रीचे आहे. हे स्वरूप